खूप चुका केल्या मी त्या घरात तिला पाठवून, पण आता नवीन चूक नाही करणार. आता केलेली चूक सुधारणार, अक्षराला या नात्यातून मोकळं व्हायला लावणार. नाही नाही, असं असं नका बोलू प्लीज. प्लीज काय? अहो घटस्फोटापर्यंत परिस्थिती आली आहे. आता काय? मला 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 प्लीज एकदा अक्षराशी बोलू द्या ना. हां प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, मला एकदा अक्षराशी बोलू द्या. त्याची काहीही गरज नाही. दादा, मला एकदा तिचं म्हणणं समजून घ्यायचंय. तिची घरी यायची इच्छा आहे की नाही हे मला कळलं पाहिजे ना. आणि मी तिला न्यायला आलोय हे तिला कळायला हवं दादा. आम्ही तिला वाऱ्यावर नाही सोडलेलं, मी नाही सोडलेलं, हे तिला समजवते एकदा. आणि दादा, ती खमकी आहे, ती हुशार आहे. ती भुवनेश्वरीला सरळ करेल. आणि दादा, एकदा अक्षरा आमच्या घरी परत आली ना की ती सगळं नीट करेल. तुम्ही प्लीज रागू नका, पण अक्षराला माझ्या बरोबर येऊ द्या. मी आत्ता तिला माझ्या बरोबर घेऊन जाणार. बाबा, मी आत्ता नाही येऊ शकत घरी परत. अगं काय गरज होती त्यासनी हे असलं करायची? कोण सांगितलं यासनी उद्योग करून ठेवायला? काय गरज पडल्या मला कळत नाही. त्या मास्तरीन बाईसनी यायचं नाही आपल्या घरला, काय तर त्यांचं ठरलं असेल. कशाला येणे जायचं माग माग? आता मला काय कमी त्रास होतोय काय? पण ज्याच्यावर आपण प्रेम केलं त्याला मोकळ बी करता आलं पाहिजे ना आजी. मोकळी पाहिजे ना त्यासनी. ठीक आहे, दिली मोकळी, जाऊन दे. उद्या आमचा जीव मागितला तर जीव बी देऊ, पण ही असली भीक मागायची जमणार नाहीत बघ काम. कशाला गेले ते काहीतरी आपलं. आणि हे कोण मास्तरीन बाईसनी आणायला जाणार आहे? अरे तुझा बाप आहे हो. जन्माला घातलं म्हणून आई साहेब आहेत म्हणताना आतापर्यंत मी कानाडोळा केलाय. आणि आई साहेबांनंतर मास्तरीन बाई, त्यांचा लय पोळका ना, त्यासनी गुळपीठ जमतो दोघांचं चांगलं. सुनबाईचं की नाही समजायचीच पटतं बघ. आमच्या आई साहेबांसंग का पटत नाही मग? अरे घेईल रे, घेईल पटवून. तिला थोडा वेळ दिला पाहिजे. अरे वेगळ्या घरातून आली आहे, शिकलेली पोरगी आहे ना व. आजी काय माझं डोसक्याचं बुसकाट पडायला लागलं. सगळं चांगलं चाललं होतं, या बाबामुळे सगळी बोंबाबोंब झाली. कुणी? आमच्या बाबांनी, सगळं त्यांच्यामुळेच झाले. अरे असं काय बोलतेस तू? नाहीतर काय, त्याने जर आमच्या आई साहेबांनी दुखावलं नसतं, ते चांगलं ठरलेलं लग्न नाकारलं नसतं, तर आज ही वेळ आली असती. अरे मी चाललो नाही घर सोडून कुठे. जीव नुसता वर खाली तुझा. अक्षु, अक्षर बाळा, असं नको म्हणून मी हात जोडतो तुझ्या समोर. बाबा, काय करताय? असं नका बोलू. बाळा, किती दिवसांनी बघतोय तुला. कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात बाबा?